देवाची सेवा करत असतो, पण ती सेवा करत असताना आपण योग्यरित्या ती सेवा करतो का, खरोखर आपली भगवंतापर्यंत भक्ती पोचते का, आणि आपण नेमकं करत असताना कशा पद्धतीची भक्ती करतोय ही सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये, अध्यात्मामध्ये काही तत्वांची गरज असते. त्यात तडजोड चालत नाही, पण आपण तडजोड करतो आणि मग देवाची भक्ती करतो. अर्जस्टली मेन थोडक्यात. तर आज सेवा करत असताना कुठल्या देवाची सेवा करा, काही नियम आहेत, काही तत्व आहेत, त्याचं पालन करून केलं तरच त्या देवाची प्राप्ती आहे, अनुभूती आहे. अन्यथा पालत्या घड्यावर पाणी मानायला काही हरकत नाही. एक फक्त मनाची समजूत, मी ह्या देवाची लय मोठी भक्ती केली आहे, इथं फक्त मोजमाप झालं. आणि हे मोजमाप करत असताना खरोखर आपली सेवा पोचते का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना कशी करायची, तर आज बऱ्यापैकी मी बघतोय अध्यात्मात असणारी लोक, भक्तीत असणारी लोक तत्वाची जोपासना करत नाहीत. कारण का, तत्व म्हणजे कोणतं असतं, पहिलं पवित्रता. पवित्रता शरीरांतर केलीच पाहिजे, पण मन, आत्मा, बुद्धी ही थोडस आपण शुद्ध ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आता मनुष्य आहे म्हटल्यानंतर सगळे विकार आले, विकाराला मागे सारणारा सहजासहजी एवढं विकाराला मागे सारणं सोपं नाही, पण अध्यात्मात अवघड पण नाही. जर तुम्ही तशा पद्धतीने भक्ती केली तर त्या विकाराला सुद्धा मागे सारायची क्षमता आपल्यात निर्माण होते. पण पहिला देह पवित्र केला पाहिजे. आता ज्या घरात मांसाहार मद्यपान चालू आहे त्या घरात देव येतील का हो? किंवा एखादा भक्ती मांसाहार मद्यपान करतोय आणि तो भक्ती करतोय, तर अशा भक्तावर महाराजांची कृपा होईल का? कुठल्याच देवाची होणार नाही. बरेच लोक म्हणतात अहो दत्त महाराज जरा कडक आहेत. दत्त महाराज का कडक आहेत, कुणासाठी कडक आहेत? जो खातो पितो आसुरी वृत्तीनं वागतो अशासाठी, आणि जो अशा पद्धतीने वागतो ते असुरच झाला. आणि असुरावर महाराजांची कृपा कधी होत नाही, कुठल्याच देवाची होत नाही. हा, आता तडजोडीचा भाग आला तर बरीच लोक मी बघतोय अशी पण आहेत की आम्ही फक्त बघा वार पाळतोय, सोमवार आणि गुरुवार. कारण सोमवार महादेवांचा जरा कडक असतोय आणि गुरुवार दत्त महाराजांचा वार आहे, त्यामुळे आम्ही काय, पण रविवारी थोडस आम्हाला जरा लागतेच हो, घरातले ऐकत नाही. एक लक्षात घ्या, विष कधी खाल्लं तर माणूस मरतं. ती म्हणत नाही की आज सोमवार आहे तुला कसं मारू. तसं मांसाहार तुम्ही कधीही केला तर तुमचं भक्ती झिरो करायचं काम मांसाहार करतो. आणि ही तत्व आपल्यात नसल्यामुळे आपल्याला प्राप्ती होत नाही. मग आपण म्हणतो मी एकटा करतो की मी सगळं पाळतो, मग माझ्या कुटुंबाला त्रास काय? एका टिकटूर एकच माणूस जातं. माझ्या रक्तातला भाव आहे, कंडक्टरला सांगितलं माझ्या रक्तातला भाव आहे, त्याला फुकट न्या नील का? तसं आपण व्यवहारात अडजस्टमेंट करत नाही, तसंच अध्यात्मात अडजस्टमेंट चालत नाही. जो जेवल त्याचं पोट भरणार आहे, जो जेवणार नाही त्याचं पोट भरणार नाही. आणि आपण एकटं जीवन सगळ्या कुटुंबाचं पोट भरू दे म्हणून आपण अशा पद्धतीने राहतोय, तर असं होऊ शकत नाही माऊली. ज्याची त्यांनी भक्ती केलीच पाहिजे, ज्याचं त्यांना नामस्मरण केलंच पाहिजे, ज्याचं त्यांना सेवा केलीच पाहिजे, आणि ती पण पाळणं पूर्ण असेल तर, नाहीतर पालत्या घड्यावर पाणी. आता ह्या तर गोष्टी झाल्या पाळणुकीच्या. आता ह्या कलियुगामध्ये आपल्या हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत. कुठल्या देवाला शरण जायचं? आता त्रास तर भरपूर लोक आज कलियुगात भोगतात, अनेक गोष्टीचा त्रास आहे. असं त्रास आहेत की त्या त्रासाचं निदानच लागत नाही. पण आपण कुणाला शरण गेलं पाहिजे की त्या त्रासातून आपल्याला मुक्तता मिळेल? अनेक संप्रदायातली, अनेक पंथातील लोक आज आहेत तिथे सेवेत, भक्ती मार्गात. पण करत असताना आज डोळस भक्ती करायला शिकलं पाहिजे. आंधळी भक्ती करून उपयोग नाही. भक्ती मार्गात कसं सेवेत असला, भक्तीत असला, ती भक्ती एकमेव भगवंतापाशी जर समर्पित केली तरच तुम्हाला त्या त्रासातून मुक्तता आहे. असं कुणालाही देऊन तुमचा त्रास निघू शकत नाही, खुली समजूत आहे. तर आज अध्यात्मात अनेक लोक आहेत, अनेक देवदेवतांची सेवा करतात, पण आज काळाची गरज आहे की दत्त महाराजांना शरण गेलं पाहिजे. का? तर अनेक गोष्ट सांगायची राहिली की आपल्या हिंदू धर्माचं एक दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं, की माझा देव म्हणून छाती ठोकतोय. महादेव माझा आहे की, दत्त महाराज माझा आहे की, ही देव माझा आहे, विठ्ठल माझा आहे, मी माळकर आहे. पण त्या देवांचा इतिहास आपल्याला माहिती आहे का? मला एकच सांगायचं आहे की ज्या देवाची आपण भक्ती करणार आहे ते देवाचं पूर्णपणे चरित्र आपल्याला माहिती पाहिजे. त्या देवांचा इतिहास आपल्याला जाणून घेतला पाहिजे. भले दत्त महाराजच नाही, कुठल्याही देवाची सेवा करा. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाण आहेत, अनेक गोष्टी आहेत त्या, पण आपण तिकडे जात नाही. तर आज कलियुगामध्ये दत्त महाराजांची सेवा का करायची आहे? तर आज भयानक पद्धतीचे त्रास आपल्या कुटुंबात चालू असतात, ते त्रास आपण भोगत असतो. आज जसे दिव्य शक्ती कार्य करते तसे आसुरी शक्ती सुद्धा भयानक पद्धतीत कार्य करत असते. आणि हे कार्य एवढं तीव्र आहे की आज माणूस संपण्यापर्यंत, कुटुंब उद्ध्वस्तापर्यंत त्याचं कार्य चालू आहे. मग आज अनेक देवदेवता आहेत, आपण म्हणतो ह्या देवाची सेवा करतोच की मी, संरक्षण करतात, तुम्हाला त्यातनं वाचवतात. पण जरी आसुरी शक्ती जर आपल्या घरी असेल किंवा अशा शक्तीचा त्रास आपल्या घरी असेल किंवा खडतर त्रास असेल, अडचणी असतील, तर आज ह्या संकटातनं, अडचणीतनं, खडतर त्रासातनं आणि या शक्तीतनं बाजूला करणारं दैवत म्हणजेच दत्त महाराज आहे. त्यामुळे काळाची गरज आहे की दत्त महाराजांना शरण गेलं पाहिजे. आणि दत्त महाराजांना शरण कसं जायचं आहे? पूर्ण तत्वानं ह्या दोन गोष्टी पाळून व्यवस्थितपणे जर तुम्ही महाराजांची सेवा केली तर आज दत्त माऊली तुमच्यावर कृपा करायला तयार
आहेत आणि कृपा करण्यासाठीच अवतार त्यांनी घेतलाय. त्यात भेदभाव कुठलाही देवाने ठेवलेला नाही. हो गरीब आहे, हो श्रीमंत आहे, हो ह्या जातीचा आहे, हो त्या जातीचा आहे, असं काय नाही. जो दोन गोष्टी पाळून त्यांची सेवा करेल तेव्हा 100% महाराजांची कृपा होत असते. पण त्या तत्वानं आपण सेवा करायला शिकलं पाहिजे. आता दत्त महाराजांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर म्हणजे मी मागाशीच म्हटलं, जिथं वेद फिकं पडलं तिथं आम्ही अज्ञानी काय त्यांचं वर्णन करणार आहे. त्यातनं सुद्धा आज महाराजांचं सुद्धा माहिती आपल्याला थोडीफार आहे. जे ज्ञानी आहेत, ज्यांनी वाचन केलंय, ज्यांनी चरित्र वाचलेलं आहे, त्यांना थोडीफार माहिती समजते, पण ती एकट्यापुरती झाली. आणि आज कुटुंबातली सुधारायचं म्हटलं तर देव पहिला आपण त्यांना जाणवून दिला पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे त्यांचं कार्य. त्याशिवाय कुणालाही विश्वास बसत आहे नाही. म्हटलं दत्त महाराजांबद्दल बोलताना जी सगळ्यांना मी जर विचारलं दत्त महाराज म्हणजे कोण, कोण सांगू शकतंय का? दत्त महाराज म्हणजे कोण? बघा, एका धाडसानं उत्तर येऊ दे की. हा, चांगली गोष्ट आहे, तयार होतो त्यांच्यासाठी. कारण का, आता एवढं तर माहित आहे की ब्रह्मा विष्णू महेश दत्त जयंती साजरी होते ना, प्रत्येक मला वाटतं गावागावात होते. तर भगवंताच्या गोष्टी जाणण्यासाठी आपण त्यांचं चरित्र वाचन केलं पाहिजे. आणि चरित्र वाचन करत असताना नुसतं स्टार्ट टू एंड असं वाचन नको आहे, ती समजल असं वाचा. कोणीतरी सांगितलं बाबा पारायण कर, नुसतं पारायण करायला बसायचं आणि नुसतं बडबड करायची, त्यातलं कुठला अध्याय कुठलाही काही सांगता येत नाही. अशा पारायणाला काही उपयोग नाही. ग्रंथ असू द्यात, जे आपण चरित्र वाचतो ते कशासाठी असतं? देवांना जाणून घेण्यासाठी चरित्र आहे. आज ते ग्रंथ नसते तर आपल्याला देव कळला असता का हो? रामायण नसतं, भागवत गीता नसती तर आपल्याला या गोष्टी समजल्या नसत्या. तर एक लक्षात घ्या, आज दत्तप्रभूंना जर जाणायचं असेल तर थोडंसं त्यांचं चरित्र वाचन केलं पाहिजे. आता चरित्र वाचन करायचं म्हटलं की संस्कृत आपल्याला शिक्षण नाही, ग्रंथ बऱ्यापैकी संस्कृत आहेत, पण टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेल्या की जग चंद्रावर गेले आपण म्हणतो. अध्यात्माच्या बाबतीत अजून आपण डोंगरावरच आहे. आता सगळं ग्रंथ मराठीत निघलेले आहेत आपल्या भाषेत, आपल्याला वाचायला काय अडचण आहे. अवतार जो झाला ते श्रीपाद वल्लभ म्हणून अवतार झाला. श्रीपाद वल्लभ महाराजांचं कार्य पिठापूर कोरोपूर या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळते. त्यांचं सुद्धा चरित्र आहे, त्या वाचनातून तुम्हाला लक्षात येईल. मग श्रीपाद वल्लभ महाराजांच्या अवतारातच महाराजांनी पुढच्या अवताराची म्हणजे घोषणा केलेली होती, म्हणायला काय हरकत नाही. त्यांनी पुढचा अवतार मी कुठला घेणार आहे ही सुद्धा एका रजकाला सांगितलेलं होतं. मला वाटतं 18वा अध्याय गुरुचरित्रातला रजक म्हणजे धोबी. आता ही सगळ्या गोष्टी 177 भाग मोराचा तुम्ही गुरुदेव दत्त मोरा 177 भाग बघा, त्या कथा तुम्हाला लक्षात येणार आहेत. कारण आता जर मी कथा सांगत बसलो तर मी मगाशीच म्हटलं भरपूर वेळ जाईल, तर तुम्ही ह्या गोष्टी बघायच्या. तर एका रजकाला सांगितलं का मी पुढचा अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती घेणार आहे आणि तुझी माझी भेट गाणगापूरला होणार आहे, की त्याला त्या श्रीपाद वल्लभ महाराजांच्या अवतारातच सांगितलेलं होतं. तसंच महाराजांनी पुढचा जो अवतार घेतलेला आहे ते कुठला घेतलेला आहे? श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतार. ही सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. महाराजांचं जन्मस्थान म्हणजे कारंजा, जी विदर्भामध्ये आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा, त्याला लाडाचा कारंजा म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला. जन्मताच महाराजांनी अनेक चमत्कार अनेक लीला केलेल्या आहेत. जन्मताच ओंकाराचा, जी मुलं रडतात आपली, पण महाराज जन्माला आले तेव्हापासून ओम 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 असा उच्चार महाराजांचा होता. बरेच दिवस महाराज बोलले नाहीत. मुंज केल्यानंतर महाराजांनी 4 वेद बोलले. त्यानंतर कळाले की प्रत्यक्ष परमेश्वराचे. आणि त्यानंतर मग थोडक्यात जाताना महाराजांनी काय केलं की त्यानंतर थोडे दिवस तिथं राहिले आणि तिथून घरातून निघले. कारण त्यांनी सांगितलं की ही माझा जन्म ह्यासाठी नाही, माझा उद्देश वेगळा आहे, माझ्याकडे कार्य आहे. आणि त्यांनी सुद्धा ओळखलं की आई वडिलांनी प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. आणि महाराजांनी ज्यावेळी संन्यास आश्रम घेतला त्यावेळी अनेक तीर्थक्षेत्र करत करत महाराज बरेच तीर्थ, काशी, अनेक तीर्थक्षेत्र करत आपल्या औदुंबरला आले. कुठल्या अवतारात आले महाराज? श्री गुरु नरसिंह सरस्वती. हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण जातो नुसतं पेढ घ्यायचं, देवा पुढे सेल्फी काढायची, झाला. याच्या पलीकडे देव आपल्याला कळत नाही, जाणणं सुद्धा गरजेचं आहे. तर ज्यावेळी महाराज औदुंबरला आले त्यावेळी सुद्धा महाराजांनी तिथं 4 महिने वास्तव्य केले. किती? तर एवढं पवित्र ठिकाण आपलं औदुंबर झालं. हे महाराष्ट्रातलं सांगतो मी. तर त्या ठिकाणी सुद्धा अनेक लीला अनेक चमत्कार केलेला आहेत. 8वा अध्याय गुरुचरित्रातला एका मतिमंद ब्राह्मणाला ज्ञानी पंडित करून सोडलेलं ठिकाण म्हणजे आपलं औदुंबर आहे. ती कसं केलं, काय झाली का तो तुम्ही वाचून काढायचे. त्यानंतर महाराज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात वाडी, नरसोबाची वाडी या ठिकाणी आले. 12 वर्ष वास्तव्य महाराजांनी कोल्हापूर म्हणजे वाडी या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा असंख्य चमत्कार, असंख्य लीला, असंख्य असं चरित्र घडवलेलं आहे. त्या ठिकाणी तर एका दरिद्र ब्राह्मणाला म्हणजे जो दरिद्र ब्राह्मण 9वा अध्याय बघा, त्या ठिकाणी एका दरिद्र ब्राह्मणाला सोन्याचा हंडा निर्माण करून दिलाय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग काय देऊ शकतात आणि काय नाही हे आपण कथेच्या द्वारे ते आपल्याला समजतंय. त्यानंतर महाराजांनी इथं 12 वर्ष महाराज वाडीला राहिले, अनेक लीला केले. त्यानंतर महाराज 23 ते 24 वर्ष गाणगापूरला राहिले. गाणगापूरमध्ये सुद्धा मेलेलं प्रेत जिवंत केलेलं आहे. तुम्ही 32 अध्याय गुरुचरित्राला बघू शकताय. तर तिथं एका म्हणजे सतीचं पती उठवला, म्हणजे एका
माहूरगडच्या जी एक निष्ठावंत होती, निष्ठेने काय होऊ शकतं ही सुद्धा बघा. तिची निष्ठा एवढी प्रबळ होती की तिच्या पतीला महाराजांना जिवंत करावं लागलं. एवढी निष्ठा सुद्धा गुरुवर आपल्या पाहिजे. तर असं अनेक चमत्कार महाराजांनी केलं. त्यानंतर महाराजांनी गुप्त स्वरूप घेतलं. ती काय घेतलं तर ते तुम्हाला 177 भागात ही अध्याय वाचा, ही चरित्र वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता गुरुचरित्र ग्रंथ वाचू नका, कारण गुरुचरित्र ग्रंथ वाचायचं म्हणलं की आपल्याला लवकर लक्षात येत नाही. वाचण्याबद्दल काही हरकत नाही, पण ती पारायण करायचं असेल तर आधी पहिला गुरुचरित्र कथासार वाचा. तो सोपा ग्रंथ आहे, मराठीत आहे, तो वाचून काढा. मग पारायण करण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तरी चालू शकतंय. ग्रंथ युगाकडं आणि प्रभावाकडे वळू. ही झाली 700 ते 800 वर्षापूर्वीची प्रत्यक्ष गोष्ट. ही काय द्वापार युगातली, त्रेता युगातली नाही. आज या कलियुगामध्ये प्रत्यक्षच्या अवतारात महाराजांनी ही महाराष्ट्राची भूमी पावन केल्या. अनेक त्यांचा महिमा आहे, अनेक तीर्थक्षेत्र आहेत, आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. पण आज या कलियुगामध्ये क्षेत्र मोराळे काय आहे हे सुद्धा महत्वाचं जाणणं. मी लोकांना म्हणतो तुम्हाला मोराळ काय आहे की मी कायम एक शब्द वापरतो, ज्याला मोराळचं मूळ कळलंय त्याचं कुळ सुधारल्याशिवाय राहणार नाही. एवढं प्रबळ कार्य मोराळमध्ये ठेवलंय. आज महाराजांनी तिथं अनुग्रह देऊन 2007 ला आज पावन केलेली भूमी म्हणजे मोराळ आहे. तिथं वचन आहे महाराजांचं की प्रति गुरुवार मी तुझ्या घरी येईन आणि पहाटे 5 ते संध्याकाळी 12:15 पर्यंत प्रत्यक्ष महाराजांचं वास्तव्य असतं. हे आम्ही सांगतोय म्हणून मान्य करा नाही, डोळ्यानं दिसणारं कार्य आहे. कारण आम्हाला माहित होतं पुढचं जग कसं आहे आणि त्यानुसार भगवंताला विनंती केली की हे जग आंधळ आहे म्हटलं, या जगाला दिसणारं कार्य घडू दे. आज देव, मी मगाशीच म्हटलं, देवाला सुद्धा विचारणार आहे आपण, खरंच देव तू आहेस का. तर अशी बुद्धी असणाऱ्या लोकांच्यासाठी तुमचं प्रत्यक्ष प्रगट स्वरूपातलं कार्य घडू दे. आणि महाराजांनी आज ती प्रगट स्वरूपातलं कार्य मोराळमध्ये ठेवलंय. ज्यांनी गाणगापूर बघितलंय त्यांना मोराळ कळतंय आणि प्रत्यक्ष आला तर मोराळचं सगळं स्वरूप तुमच्या लक्षात. मोराळ येचीला त्या ठिकाणी भेट जितीला तर तिथला महिमा, तिथलं अध्यात्म तुमच्या लक्षात येणार आहे. आता तिथं तत्व काय, 2 गोष्टीची पाळणूक. मांसाहार मद्यपान तेवढं पाळावं लागतंय. तिथं तडजोड हा विषय ठेवलेला नाही. तिथं करणार कोणच नाही. आम्ही धुळीचा कण म्हणून कार्य करतो, एक दास म्हणून कार्य आहे आमचं. आम्ही कोण मोठं महाराज, प्रवचनकार, कीर्तनकार नाही. पण जे भगवंताने आम्हाला दिलंय ती म्हणते तर अनंत जन्माची पुण्याई म्हणून आमची तिथे नेमणूक केल्या आणि काय अधिकार आम्हाला थोडंफार त्यांनी दिलेला आहे. पण ते नाही, जो ह्या तत्वात येईल, जो ह्या भक्तीत येईल, अशा लोकांना मात्र अमृत ठेवलंय म्हणायला काही हरकत नाही. मी अनेक वेळा असं स्मरण केले लोकांना की अमृताचा कुंड आहे, त्यात बुडून मारायला लागलोय, पण ती तोंडात घ्यायचं आपल्याला कळणं झालं. ही दुर्दैवाच्या गोष्टी आहेत त्या. आज कुटुंबात असंख्य लोकांची इच्छा असते की मला भक्ती करायची आहे, पण 1-2 लोकांमुळे आपण भक्तीपासून वंचित राहतोय. अशा लोकांनी फक्त प्रयत्न चालू ठेवा, महाराजांचं स्मरण चालू करा, नामस्मरण चालू करा, 2 अगरबत्त्या लावून. आता सांगितलेला आहे सगळ्यांना नेम, 177 भाग म्हणजे लक्षात येते. ती नामस्मरण करून दत्त महाराजांनी विनंती करा की मला तुमची सेवा करायची आहे, मला तुमच्या चरणाची सेवा करायची आहे, मला तुमच्या कृपेची गरज आहे. आणि ही जी लोक आहेत जी आमच्या घरातली थोडीफार, त्यांना चांगली बुद्धी द्या आणि त्या बुद्धीच्या द्वारे ही 2 गोष्टी पूर्ण बंद करून तुमच्या चरणापाशी येईल. एवढी तर आपण विनंती करू शकतोय. हा, एखादा ऐकतच नाही कर, त्याला मोराळ क्षेत्र आणून दाखवा. कारण तिथं 2 गोष्टी ठेवल्या, तेवढं लक्षात ठेवा, मरण आणि चरण. मरण पण दाखवलं जातंय आणि त्यातनं वाचायचं तर चरण धरावं लागतंय. ह्या 2 गोष्टी आहेत. कारण मोराळामध्ये आज डोळ्याने दिसणारं कार्य घडतंय. आज 12च्या आरतीला तुम्ही बघू शकताय, असंख्य 700 व्हिडिओ आहेत. आता त्या व्हिडिओचं बघल तेवढं थोडं आहे. आणि तिथं येणारी लोक अंगठा धरून आहेत, क्वालिफाय झालेली शिक्षक, वकील, डॉक्टर, असे अनेक मुद्द्याची लोक. आणि ही इथल्याच आपल्या महाराष्ट्रातले नाही, इतर राज्यात येणारी लोक आहेत. तिथं आज 7 समुद्र पलीकडे अमेरिकेतनं लोक इकडे यायला लागले म्हटल्यानंतर काहीतरी असलं पाहिजे का नाही. अमेरिकेसारखी टेक्नॉलॉजी जगात नाही, तर अशी लोक मान्य करायला लागलेत आज. तर आपण कुठं आहे मग बघा. आज आपलं दुर्दैवाच्या गोष्टी आहेत मी म्हणतोय. आणि महाराजांच्या आधीच स्पष्ट आहे, आबा कैसी कैसी कळली ही माते, लोकांचं कल्याण व्हावं एक आमचा हेतू आहे. म्हणून महाराजांना विनंती केली की ह्या अज्ञान लोक आहेत म्हटलं, ह्यांना दिसण्यासारखं कार्य मोराळमध्ये घडू दे. आज चमत्काराला तिथं कमी नाही, पाहिजे तो चमत्कार होऊ शकतोय. आज अनुभव येतो. मला वाटतं आज कोल्हापूरची टीम किती मोठा आहे, आमचा ग्रुप मोठा आहे. आज ही मुलं पूर्ण पाळून आज आमचा कोल्हापूरचा ग्रुप एवढा प्रबळ झालाय, आम्ही ह्यांचा बोध देतोय लोकांना. बघा म्हणते आमच्या तरुण पिढी कशी मार्गाला लागल्या. आणि खरोखर ही कौतुकास्पद आहे. खरंच तेवढं थोडं आहे त्यांचं. कारण ह्या गोष्टीत परिवर्तन करणारा आम्ही नाही, करणारा भगवंत आहेत प्रत्यक्ष.